घे बोल आता बोल. माल नाही ना बघ्या माल नाही मग त्या काय हा ती पण तोडायची. नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या मुद्द्याची चर्चा या कार्यक्रमामध्ये. आत्ता तुम्ही अगोदर जी काही दृश्य पाहिली ती काही लोकांना वाटेल ही दृश्य चांगली होती. फुटपाथवरील अतिक्रमण बाजूला केलं, फुटपाथ मोकळा केला, तर काही लोकांना वाटेल अरे बिचाऱ्याचे उदरनिर्वाह म्हणजे त्याचं उत्पन्नाचा स्रोत होतं ते तोडलं गेलं. तर दोन प्रकारची माणसं आहेत आणि काही लोकांना वाटेल की ते तर महानगरपालिकेचं काम होतं, महानगरपालिकेची जबाबदारी कर्तव्य जे काय ते निभावलं ज्यासाठी त्यांना पगार मिळतो. परंतु आणि प्रथमतः मी सांगू इच्छितो की हे जे दृश्य होतं जे तुम्ही चित्रीकरण पाहिलं ते पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमधील अतिक्रमण विभागाने हे कारवाई केली. फुटपाथवरील म्हणजे सातत्याने ही कारवाई चालू आहे. ही कारवाई कामोठ्यामधली होती, अशा ह्याच्या अगोदर खारघरमध्ये पण झाली, कळंबोलीमध्ये पण झाली. आणि विशेषतः ह्या कारवाईमध्ये टपऱ्या ज्या आहेत, पान टपऱ्या, विडी सिगारेटवाल्या टपऱ्या ज्या आहेत, त्यानंतर जे चर्मोद्योग करणारे आहेत, चर्माकार आपण बोलू शकतो त्यांना, ज्याला स्किल वर्कर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सांगतात की स्किल वर्क आहे ते चर्मोद्योग. तर त्यांची दुकानं होती, टपऱ्या होत्या, अशा खूप साऱ्या टपऱ्या, काय ज्यूसवाल्यांच्या किंवा काय खूप साऱ्या अशा टपऱ्या होत्या, ह्या म्हणजे टपऱ्या सदृश्य. तर यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि कारण देण्यात आलं की उच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे वर्षांपूर्वीचा, माझ्या मध्ये तो 10 वर्षांपूर्वीचा आहे, ज्याच्यामध्ये सर्व उच्च न्यायालयाने सन्मान्य उच्च न्यायालयाने सांगितलेलं, मुंबई उच्च न्यायालयाने, की जे पदपथ आहेत हे चालण्यासाठी आहेत, पेडेस्ट्रियनसाठी म्हणजे चालणाऱ्या माणसासाठी ते राखीव आहे, त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अतिक्रमण किंवा अडथळा नाही पाहिजे. मग एवढ्या वर्षांपासून पनवेल महानगरपालिका झोपली होती का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. कारण की हे जे टपऱ्या आहेत, जेव्हा आम्ही तिथे व्हिजिट केली, आम्ही विचारपूस केली लोकांकडे, तर लोकांनी सांगितलं की साहेब हे आमचे 4-4, 5-5 वर्ष किंवा त्याच्याहून जास्त वर्ष, कोरोनाच्या अगोदरपासूनचं, कोरोनाचा एक आपण काळ विचारात घेतो, कोरोनाच्या अगोदर काळापासून ह्या आमच्या टपऱ्या आहेत आणि आमचं कुटुंबाचं उत्पन्नाचा स्रोत आहे. तर काही ठिकाणी उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे असं सांगितलं. आणि आता आम्ही काय करणार. तर ह्याच्या अगोदर पण कारवाई झाल्या होत्या आणि कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांनी किंवा काही आठवड्यांनी पुन्हा त्या टपऱ्या त्या ठिकाणी येतात. ह्याचा अर्थ काय समजायचा, ह्याचा अर्थ एवढाच येतो की पनवेल महानगरपालिका फक्त दिखाव्यासाठी ह्या कारवाया करते. तुम्हाला जर कारवाईच करायची असेल तर कारवाई सोबत कार्यवाही पण करा एक प्रकारची. पनवेल महानगरपालिकेला माझी विनंती असेल की कोणालाही रस्त्यावर उद्योग व्यवसाय करायला चांगलं वाटत नाही. हे पान टपऱ्या किंवा ह्या गोष्टी आहेत, गुटखा विकणे त्याच्या माध्यमातून किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकणे, पान मसाला विकणे, ही काय चांगली गोष्ट प्रत्येकाला वाटत नाही. पण संबंधित व्यक्ती जो असतो त्याला कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध होत नाही किंवा त्याला नोकरी धंदा मिळत नाही, तेव्हा तो ह्या गोष्टीकडे वळतो आणि तो व्यवसाय करतो. मग ते टपऱ्या लावून असेल किंवा चर्मोद्योग असेल किंवा विविध प्रकारचे छोटा मोठा लघु उद्योग असेल. कारण की ही पण एक साखळी आहे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करणारी. खूप मोठा व्यवहार ह्या लोकांकडून पण होतो, आर्थिक व्यवहार. तर ही पण एक पाठीचा कणा आहे असं खूप वेळा बोलण्यात आलं होतं अर्थशास्त्रज्ञांकडून, की हे जे छोटे लघु उद्योग करणारे लोक आहेत तेही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत
असं नाही की फक्त कॉर्पोरेट कंपन्या किंवा मोठमोठ्या नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या किंवा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या, ज्या कारखाने असतात, जे MIDC मध्ये इंडस्ट्री असतात, ते फक्त अर्थव्यवस्था करणार, हे पण एक अर्थव्यवस्था करण्याचा एक भाग आहे, घटक आहे. तर ते काही चोरीमारी करत नाही. म्हणजे उद्योग व्यवसाय करतात, लघुउद्योग करतात, पानटपऱ्या असू दे किंवा एसटी बूथ असू दे, फुटपाथवर असतात ते किंवा फुटपाथवर असणं हे चुकीची गोष्ट आहे. मात्र पनवेल महानगरपालिकेने 2017 साली पनवेल महानगरपालिका जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हापासून पनवेल महानगरपालिकेने किती लोकांना हे अशा प्रकारचे लायसन्स इश्यू केलेले आहेत, किती दैनंदिन बाजार बांधलेले आहेत, किती अशा वास्तू उभ्या केलेल्या आहेत सिडकोकडून प्लॉट घेऊन, की त्या ठिकाणी हे लोक एका ठिकाणी मोबाईलच होतील, एका ठिकाणी राहतील, तिथंच फक्त आपला उद्योग व्यवसाय करतील. म्हणजे पनवेल महानगरपालिकेने मुळामध्ये अगोदर स्वतः कोणत्याही प्रकारच्या दैनंदिन बाजार, वास्तू अशा कोणत्या गोष्टी उभ्या केल्या नाही. लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा कोणती गोष्टी केल्या नाही. मग लोकांनी ऑब्व्हियसली इथं कोणातरी हाताशी धरून, लोकप्रतिनिधी असेल, कोण समाजसेवक असेल, कोणी विविध घटक असेल, त्यांना हाताशी धरून किंवा स्वतःहून थोडी डेअरिंग करून कुठून तरी भांडवल उचलून, कर्ज उचलून, ते पण कर्ज त्यांना तर मायक्रो फायनान्स फक्त नावाला आहे, कारण की पनवेल महानगरपालिका किंवा कोणती महानगरपालिका असेल किंवा मुद्रा लोन असेल, त्यासाठी तर बँका त्या सांगतात की आमच्याकडे काहीतरी गहाण ठेवा. म्हणजे हे लोक कुठून तरी मायक्रो फायनान्स म्हणजे अवेलेबल होत नाही पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाकडून या लोकांना, तर कुठूनतरी 2% 3% कर्ज उचलतात आणि धंदा करायला सुरुवात करतात. आणि अशा वेळेस म्हणजे एवढी तुटलेली प्रशासकीय व्यवस्था असताना, प्रशासन कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नसताना हे लोक व्यवसाय करतात. आणि प्रशासनाचं दुर्लक्ष, प्रशासनाची निष्क्रियता, प्रशासनाला खूप चांगलं वाटलं असेल, या झोपड्या तोडल्या, टपऱ्या तोडल्या, अतिक्रमण हटवलं, खूप मोठी म्हणजे त्यांना स्वतःची पाठ थोपटायला खूप बरं वाटत असतं. कारण की हे जे उपायुक्त आहेत, जे पनवेल महानगरपालिकेमध्ये 3-3, 4-4 वर्ष खूप ठिकाणी खूप उपायुक्त लेवलचे बसलेले आहेत किंवा विभाग अधिकारी बसलेले आहेत, त्यांची सिंडिकेट बनलेली आहे. ह्याच्या अगोदर ह्यांना का दिसलं नाही? ह्यांना आत्ताच का दिसतंय? निवडणुकीच्या तोंडावरच ह्या गोष्टी का त्यांना दिसतात? आता लोकसभेची निवडणूक येते, म्हणजे ही एक प्रक्रिया आहे का की दिखावा करण्यासाठी? आणि खूप मोठ्यापणाने पनवेल महानगरपालिका सर्व पत्रकारांना आम्हा पाठवते रोज की आम्ही एवढी कारवाई केली, तेवढी कारवाई केली. पण तुम्ही ही कारवाई करताना कोणत्या प्रकारची कार्यवाही का करत नाही? त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्या लोकांना? ते लोक कुठेतरी, हे त्यांचं दुकान आहे, त्यांची जी काही टपरी आहे, जी काही व्यवसायाचं, लघुउद्योगाचं जे काही गोष्ट आहे, ती त्या ठिकाणी नेऊन व्यवसाय उद्योग करतील. ह्याच्यावर का तुम्ही कोणता अभ्यास करत नाही? का फक्त त्यांच्यावर कारवाई करण्याच्या पाठीमागे लागलेले असतात? त्यांचं बघा, ह्याच्यामध्ये कारवाई करणे हा एक भाग आहे, तो प्रशासकीय मुद्दा आहे, प्रशासनाला वाटतं. मग ही कारवाई सातत्याने का होत नाही? ही कारवाई कधीतरी म्हणजे 6 महिन्यातून, वर्षातून किंवा 2 वर्षातून का होते? कारण की जरी सातत्याने कारवाई केली तर कदाचित ह्या टपऱ्या किंवा हे लघु उद्योग करणारे लोक रस्त्यावर आपलं किंवा फुटपाथवर कुठे आपलं ठाण मांडणार नाही. तर पनवेल महानगरपालिकेने याच्यावर विचार करावा. त्यांनी दैनंदिन बाजार उभे करावे. कारण की पनवेल महानगरपालिका जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंत फक्त रस्ते बनवण्यामध्ये सध्या इंटरेस्ट घेते. फुटपाथ खूप कमी ठिकाणी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी पुरवठा व्यतिरिक्त सर्व काही सेवा सुविधा सिडकोने आमच्याकडे म्हणजे हँडओव्हर केलेले आहे, हस्तांतरित केलेले आहे. मग तुमचे दैनंदिन बाजार कुठे आहेत? तुमच्या मासळी बाजाराची काय हालत आहे? सर्वांना माहिती आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या वास्तू उभारणार, त्यावेळेस इथं मॅन्डेटरी करा की ह्या लोकांनी तिथंच राहावं, तिथंच व्यवसाय करावा, बाकीच्याने कोणी करू नये. कारण की अशी पण माहिती आहे की हे जे अतिक्रमण विभागवाले आहे किंवा वॉर्ड ऑफिसरचे आहेत, म्हणजे ही माहिती आहे, तथाकथित माहिती आपण बोलू शकतो, याच्यावर काही शिक्कामोर्तब करत नाही. आणि ही सातत्याने चर्चेली जाते आणि लोकांमधून आम्हाला माहिती पडते की प्रत्येक ह्या टपरी मागून किंवा हे चर्मोद्योग करणारे आहेत लोक किंवा विविध लघुउद्योग करणारे लोक, यांच्याकडून 3 ते 5 रुपये प्रति महिना वॉर्ड ऑफिसर घेतात. म्हणजे वॉर्ड ऑफिसर जे आहेत पनवेल महानगरपालिकेचे, ते लोक घेतात आणि ते आपल्या उपयुक्तांना पण त्याच्यातला काही वाटा पाठवतात. म्हणजे जर आपण एका कामोठे, खारघर किंवा कळंबोली, नवीन पनवेल जे सिडको रोड आहेत असे, तर त्या ठिकाणचा विचार केला तर कमीत कमी एका वॉर्ड ऑफिसरकडे कमीत कमी, म्हणजे आमचा सहसा अंदाज आहे, आम्ही जर एक नजर टाकली, आम्ही खारघरचा विभाग बघितला किंवा कामोठ्याचा, तर कामोठ्याचा आपण विचार करू तर कामोठ्यामध्ये कमीत कमी हे लोक जे 150-200 लोक आहेत. म्हणजे हे असा निदर्शनास आलेलं आहे. आता सुट्ट्या दिवशी ते वाढतं ते वेगळी गोष्ट, आठवडा बाजार तो वेगळा विषय, परंतु 150-200 लोक आहे. म्हणजे विचार करा, 200 लोकांचं आपण सरासरी पकडलं, 200 गुणिले आपण 3000 रुपये जरी पकडले, तरी तुम्ही विचार करा की 6 लाखापर्यंत ही गोष्ट जाते. 200 × 3000 तर 6 लाख रुपयेचा जो म्हणजे एवढा मोठी गोष्ट जमा होते यांच्याकडून. आणि ती प्रत्येकाचा दर महिन्याला वाटा, म्हणजे पगार असेल 40-50 हजार रुपये ह्या गव्हर्नमेंट सर्वंट्सला, पण हा जो वरचे मालिदा आहे ज्याच्यावर कधी शिक्कामोर्तब होत नाही किंवा ते कोणी म्हणतात ना की हे ते क्लिअर करू शकत नाही किंवा ते आपण समोर आणू शकत नाही, तर म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत. तर
5 ते 6 लाख रुपये ह्या धंद्यातून त्यांना मिळतात. तरी कारवाई करणार तुम्ही बघा, ही कारवाई केलेली आहे पनवेल महानगरपालिकेने, तरी सुद्धा ह्या टपऱ्या काही आठवड्यामध्ये उभ्या राहतील. म्हणजे काय आहे की पनवेल महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग आहे किंवा वॉर्ड ऑफिस आहे, हे स्वतःच ह्या गोष्टीला प्राधान्य देतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या गोष्टी कुठे थांबवायच्या असेल पनवेल महानगरपालिकेला, तर त्यांनी प्रथमतः तर दैनंदिन बाजार, मी जसं पहिले अगोदरही बोललो, दैनंदिन बाजार उभारावेत. त्यांना रोजगार कसा मिळेल ह्या लोकांना तो बघावा. म्हणजे मी पहिले अगोदर स्टार्टिंगलाच बोललो, ही बातमी बनवण्याच्या अगोदर, न्यूज व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर, की त्या लोकांना कोणाला इंटरेस्ट नसतो की रस्त्यावर धंदा करायला. कोणाला वाटेल की रस्त्यावर धंदा करायचा, ते पण बेकायदेशीर पद्धतीने करायचा. तर अशा प्रकारचं नुकसान, कारण की हे लोक पण लघु उद्योजक आहेत, तेही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तेही टॅक्स पेयर आहेत. तर त्यांचाही विचार करावा. तुम्ही त्यांना लायसन्स द्यावे, त्यांना जागा निवडून द्याव्यात, कारण की जागा खूप आहेत. आणि जिथपर्यंत आम्हाला वाटतं तर तिथपर्यंत असं आहे की ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या सर्व बिल्डरांना विकायच्या, असं सिडकोचा ध्येय धोरण आहे. याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका सुद्धा इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळे अशा म्हणजे लोकांना कोणती नागरी सेवा सुविधा द्यायच्या नाही, लोकांना रोजगार द्यायचे नाही, लोकांना नोकरी धंदा तर देतच नाही शासन. सर्व झिरो एम्प्लॉयमेंट सध्या पॉलिसी चालू आहे. तर जसे देशाचे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी बोलतात की प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचा त्यांचं प्रण होतं. परंतु हे प्रशासकीय पनवेल महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, ते असं वाटतं की लोकांच्या हाताला जे काम असेल, जो रोजगार असेल, तो नाहीसा करण्याचा, तो गायब करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांच्या हातातून, जेणेकरून लोक चोऱ्या मार्गाला करायला लागतील किंवा वाम मार्गाला जातील, वाईट मार्गाला जातील, असं पनवेल महानगरपालिकेचं धोरण दिसते प्रथमदर्शनी. तरी पनवेल महानगरपालिकेला एकदा पुन्हा विनंती करतो की तुम्ही जेव्हा अशा कारवाई करतात तेव्हा ठीक आहे, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडतात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अंतर्गत तुमची जबाबदारी आहे, सेवेत कसूर नाही व्हायला पाहिजे. पण ही सेवा बजावताना ही सेवा किंवा ही जबाबदारी सातत्याने तुम्ही जर सुरू ठेवली तर कदाचित अशा प्रकारच्या गोष्टीला आळा बसेल. आणि हे जे छोटे छोटे रोजगार आहेत त्यांना नियमावली एवढी काही गोष्ट माहिती नसते, तर ते लोक कुठून तरी 2-3% कर्ज घेऊन आपला ह्या सर्व भांडवल घेऊन असं सर्व डोलार उभा करणार नाही, जो बेकायदेशीर असतो. ह्यांना बिचारांना पण तेव्हाच माहिती पडत जेव्हा पनवेल महानगरपालिका कारवाई करायला येते. कारण की जेव्हा रस्त्यावरती किंवा फुटपाथवरती अतिक्रमण केलं जातं, नॉट अतिक्रमण म्हणता येईल, अशा प्रकारच्या लघु उद्योजक जेव्हा आपल्या गोष्टी जिथं ठेवतात विक्रीसाठी किंवा जे काही विक्री करतात ते उद्योग व्यवसाय करतात, त्यांना माहिती नसते ही गोष्ट की कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्याचा किंवा अशी कोणती कार्यवाही करण्याची काही गरज नसते. पनवेल महानगरपालिकेच्या म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत केले. आणि हे लहान छोटे मोठे व्यावसायिक असतात, त्याच्यामुळे शक्यता तेही कुठे कोर्टात जात नाही. कारण की आता काही महिन्यांपूर्वी जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकांमध्ये मार्जिनल सेस मधल्या जे शेड्स होते ते तोडले अतिक्रमण विभागाने, तेव्हा हे लोक सर्वजण अतिक्रमण वॉर्ड ऑफिसच्या म्हणजे तुर्भे वॉर्ड ऑफिस जे होतं तिथं मोर्चा घेऊन गेले होते तिथले लोक, की तुम्ही आम्हाला नोटीस का नाही दिली, आम्ही स्वतःहून बाजूला केलं असतं. आणि त्यावेळेस एवढा प्रेशर झाला की त्यावेळेस अतिक्रमण उपायुक्त आहेत जे राहुल गेटे, त्यांची बदली करण्यात आली होती. म्हणजे जनाधाराचा आदर करण्यात आला होता. तर परंतु पनवेल महानगरपालिकेकडून असं काही देत नाही, ते फक्त स्वतः अगोदर जातात. काही मुलं त्याची कॉन्ट्रॅक्ट बेसची असतात, ती जाऊन धमकी देतात की तुम्ही एकतर आम्हाला पैसे द्या, अदरवाईज महिन्याला पैसे द्या, अदरवाईज आम्ही तुमचं तोडणार. आणि आता तुम्ही बघितलं असेल पनवेल महानगरपालिकेने जे काही कामोठे, कळंबोली आणि खारघरमध्ये जे काही हे झाल्या कारवाई झाल्या, तर ते काही भेदभाव झालाय, सरसकट झालेला नाहीये. जे लोक हप्ते देतात पनवेल महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्सला, जे मी सिद्ध करू शकत नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, ही चर्चा आहे. लोक असे बोलतात की जे लोक हप्ते देतात, हप्ता म्हणजे महिन्याला 3 ते 5 रुपये देतात, त्यांच्या जागा जेवढी त्यांनी हडप केली त्या अनुषंगाने एक भाडं समजून हे अनधिकृत आहे पहिली गोष्ट. तर हे बेकायदेशीरपणे जे भाडं देतात त्यांना किंवा हप्ते देतात, तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये. तर आपण बघू शकतात की पनवेल महानगरपालिकेने अशा पद्धतीचं पण धोरण आकारलेलं आहे. तर पनवेल महानगरपालिका त्यांचं काम करावं, परंतु ह्या लोकांना कुठेतरी एका ठिकाणी कुठेतरी त्यांचा लघु उद्योग करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी. एका ठिकाणी जे अधिकृत असेल अशी जागा द्यावी, जेणेकरून ह्या लघु उद्योजकांचं, ह्या टपरीवाल्यांचं, ह्या अर्थव्यवस्था असणाऱ्यांचं घटक जे आहेत समाजातले छोटे छोटे घटक, त्यांचं कुठेही आर्थिक नुकसान होणार नाही. धन्यवाद.